औषधी आणण्यासाठी ताकद झाले, भुजा केस उभारले आणि टवटवून उभा राहून काय बोलते, हनुमंत साठोपत आजवी सुरदुदंबी त्राटिले देवे फुलसवृष्टी केली आवगे निज वैभवी का पिंद्रा. ज्यावेळेस हनुमंतराव उठून उभे राहिले, अहो देवाने दुदंबी वाजविले, पुष्पावरून टाकले. कशामुळं? कारण हनुमानजी काही चाललेले माघारी मोकळ्या हाताने येणारी मूर्त नव्हते. विश्वास देवाला होता म्हणून देव सुद्धा असणारा फुलं घेऊन उभे राहिले आणि सगळे वाहणारे सैन्य आनंद झाले. बोला. सत्वर जाऊन कपिपती औषध आणले निश्चित स्वमित्र उठविले मारुती उदय गबस्ती नयता. काय म्हणले? उदय गबस्ती न येता. अहो हनुमंती जाणार आहेत आणि असणार औषधी आणतील. सूर्यनारायण न उगवायच्या अगोदर कार्यभाग साध्य होणार आहे. कारण एवढा विश्वास आहे हनुमानजीवर, म्हणून संशय घ्यायची गरज नाही असे त्या ठिकाणी देव आणि असणारा वाहनेर सैन्य बोलतात. लक्ष्मण उठली या जाण श्रीराम स्वय आपण निमिषार देव दिल रावण राजविभीषणा स्थापिला. थापिला आपल्या हितासाठीच कुणी बी तळमळ करत. देवाला आनंद झाला कशासाठी? आपण बंधनामध्ये राजा रावणाच्या. हनुमंत जाईल आणि लक्ष्मणाला उठवेल आणि मग त्या रामाला राग आधीच आलेला आहे. एका मिनिटात राजा रावणाला मारेल, आपली सुटका होईल. आनंद म्हणून साजरा केला. बोला. फिटेल सकळाची साकडी सुटल देवाची बाल होडी आणून अमर कोडी स्वर्गी गुढी उभारते. स्वर्गी गुढी उभारते. वानर सैन्य शेपटाची घोडी उभारायला लागलेत आणि स्वतः इंद्र राजा म्हणजे देवाचा आहे ते सुद्धा अमरपुरीच्या ठिकाणी आनंद साजरा करीत आहे. जसा आपण सुद्धा असणार आहे शक्ती मधला जो आनंद साजरा करतो तसं झालंय सगळ्या देवाली. बोला. आईसा सरसवला वानर करून राम नामे पुकार काय बोलिला उत्तर श्री रघुवीर परिसत. ज्यावेळेस सरसावला वानर, सरसावला म्हणजे उठून उभा राहिला आणि असणारा बोलायला सुरुवात केली. कार्य करायचंय पण मोठेपणा दिला आणि मग हनुमानजी सारखा सुद्धा फुगला माणूस. काय म्हण लागला तो पुढे हवेत लोटांगण श्रीराम चरण करून अनुवादल जाणा सावधाईक रघुनंदन विज्ञापना ही माझी. उठून उभा राहिला, प्रतिज्ञा केले. ए रामा, ए स्वामी, अहो मी प्रतिज्ञा करतोय तुमचं कार्य यशस्वी होईल. माझ्यासारखा स्वामी सेवक असल्यास चिंता करायची गरज नाही असे हनुमंत बोलतात. स्वामी एवढी कोण चिंता दिव्य औषधी समर्था मजे सारिका दुतासता क्षणार्धता आणले. एवढंच बघा माणसा किती. हनुमानजीला सुद्धा गर्व आला म्हणजे फुगला. माझ्यासारखा धूत असता स्वामीला चिंता कशाची. मी हा शब्द पुढा आला आणि तो पुढा आता दोरनागरीच्या टायमाला तो आडवा येईल. हा तो मी आणला, मी आणतो, मी उठवितो. या मी पाण्याच्या गोष्टीनं भाल्या भाल्याचं वाटुळ झालं अशी अवस्था. बोला. काही केणार वीर पंचना जाणीवी कळ करे श्रीमना तुझे निनामे दिन जना अंगवना जाण धैर्याची. ज्याला मी म्हणला पण ते जमलं ती जमलं. हनुमानजीला जमो कुणाला जमत नाही. मी म्हणला पण पुन्हा तुझ्या नामाविना
वितरचं काय खरं नाही. तुझ्या नामाचा महिमा म्हणजे मी बोलला सगळं विसरून टाकलं. ह्याला चतुर आहे म्हणायचं आणि चतुरामध्ये सुद्धा हनुमंत चतुराचा शिरोमणी होय असे असणार कथा बघा. तुझे नामे यश कीर्ती, तुझे नामे कृती विरक्ती, तुझे नामे आगात शांती, प्राणी धावती रघुराया. रघुराया अरे तुझ्या नामानं विरक्ती निर्माण होते, तुझ्या नामानं शक्ती निर्माण होते, तुझ्या नाम घेतलं विघ्न निघतात. 12 गावाच्या बाहेर विघ्न राहतात. एवढी ताकद तुमच्या नामात आहे आणि मग तुम्ही काय चिंता करतात. स्वतः हनुमानजी बोलतात बोला. नामे नाही जन्म मरण, नामे नाही निज पतन, नामे सदा स्वनंद घन पूर्ण, नाम चिद्घन रघुवीर. प्रभु रामा नाम अमर आहे, नाम अमृताहून गोड आहे. नामामुळं सगळं चालतंय ती नामामुळं आणि त्या नामाची ताकद महान आहे. चिंता करायची गरज नाही. अत्यंत जड मुड पाषाण, नाम उदरले संपूर्ण, तिने बापुडे मरण कोण, श्रीलक्ष्मी मन चिंता वय. रामा ऐका, तुमच्या नामानं जड मूळ म्हणजे असणारा पाषाण उधरले. बालकांडामध्ये अहिलेचा असणारा उद्धार झाला, पाषाण होत पण स्त्री झाले. हे नामाचं महत्व आहे, धुळीचं महत्व आहे. मग असं जर कार्य असेल तर तुम्हाला एवढी चिंता करायची काय गरज आहे. इतकं नाम शिरत आहे बोला. मुख्य औषधी सकळ जणी नामामृत संजीवने, नामे निर्मुक्त भवबंध आणि चुडामणी नरविरा. या जगामध्ये सगळे औषधी आहेत, सगळे असणारा शोध लागलेत, पण नाम अमृत संजीवनी ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. हनुमानजीला जरी असता पाठ पर्वत आणला, औषधी आणले, पण राम नामाचं तीर्थ मध्ये टाकल्याशिवाय हनुमंत उठत लक्ष्मण उठत नाही बोला. कालस्य ब्रह्मस्य